नजारा देखने के लिए जिंदगी में पैसा देके भी नहीं मिलेगा, ठीक है ना। देख लो पहले क्या है, ठीक है ना। तर दुपारचं जेवण मस्त कोकणातल्या घरामध्ये एकदम मस्त मध्ये बघा काय काय आहे जेवायला. हे बघा बघा एक शपथ सांगतो लय मोठा राडा झाला या सायकलचं टायर पंक्चर झालं ह्या ठिकाणी. हां करा खतरनाक साडावरनं सायकल ढकलतो या. ह्या गावातनं बाहेर पडतो आता, दुसऱ्या गावात एंट्री करूया आता. खीर कोकणातल्या घरी खीर खायला. कोकणात मी जीवनात पहिल्यांदा कोकणामध्ये खीर खातो या. ही वीट तुम्हाला इथं किती रुपयाला पडते? 22 रुपये. काय बोलता, फक्त 22 रुपयाला? हे आम्हाला टाईम झालं आहे सकाळच्या 6:07. मी उठलेलो या रात्री ह्या मंदिरात झोपलो होतो, बघितलं होतं सगळ्यांनी. कसला व्यायाम केला आहे बघा. मला घाम बघितला कसा घाम आला ते तुम्हाला तर माहिती आहे. गणेश भाऊ कंटिन्यू घामात भिजलेला असतो या. आता मी तुला गणेश गुहेमधले ठीक आहे ना. आणि गणेश गुहेमध्ये आपण काल रात्री मुक्काम केला. बाप्पांच्या समोरच म्हणजे बाप्पांच्या पायातच मी काल रात्री मुक्काम केला, ठीक आहे ना. मंडळी टाईम झाला आहे 8. मी एडिटिंग करत बसलो होतो आणि एडिटिंग माझी पूर्णपणे झाली आहे. आता आपल्याला निघायचं आहे गणेश गुळे ह्या पुढल्या गावामध्ये. आणि गणेश गुळे गावामधनं पुढं आपल्याला निघायचं आहे कशेळी बीच काढल्या साईटला, जी की खूप जास्त सुंदर बीच आहे. चला. काय पण म्हणा, पण मला हे कल्ले भागामध्ये सगळ्यात जास्त बघायला काय भेटतं माहिती आहे का? आंब्यांची झाडं. नुसते आंबे बघल तिकडं. आयुष्यपत काय बीच आहे तिकडे तेव्हा समोर. आयुष्यपत काय नजारा दिसतोय रे. अरे उतार बापरे. अरे बाबा 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 लागा 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 लागा. हे तर लईच मोठा लागला की रे. हा हा इथं तर 3 रस्ते फुटले, 3 रस्ते, ठीक आहे ना. तर मंडळी आता आपला कुठं जायचं आहे माहिती आहे का? आपण आता इकडल्यावरच्या रस्त्याने आलो आहे आणि हा सरळ रोड आहे ना, हा सरळ गणेश गुळे ह्या गावाकडल्या साईडनं बीच कडल्या साईडला जातो, ठीक आहे ना. आणि हा जो खाल्ला रोड आहे का नाही, हा डायरेक्ट बीच कडल्या जातो या गणेश गुळे ह्या बीच कडल्या साईडला. पण आपल्याला तिकडं नाही जायचं आहे. आपल्याला असं जायचं आहे, असंच खालनं फिरून असंच पुढं जायचं आहे आणि ह्याच रस्त्याला आपण पुढं निघतोय, ठीक आहे ना. तर आपण जाऊ आता गणेश गुळे ह्या गावाकडल्या साईडनं. आणि अप्रतिम नजारा या. चला आता मी तुम्हाला दाखवतो की हे गणेश गुळे गाव आहे तरी कसं बघूया. चला कोकणातली गावं बघायला मजा येतील. हा आजचा व्हिडिओ खूप जास्त क्रेझी करणार आहे मंडळी. मी खूप क्रेझी, ठीक आहे ना. त्यामुळे संपूर्ण बघा. अरे अरे नका आडवं येऊ, नका आडवं येऊ, नका आडवं येऊ, मला नका आडवं येऊ. अरे हर 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 हर. मी म्हणजे एक असा ट्रॅव्हलर आहे का नाही. मी प्रत्येक गाव बघतो, म्हणजे मी प्रत्येक गावामध्ये जातो, प्रत्येक गाव बघतो, प्रत्येक रस्ता बघतो, प्रत्येक माणसांना बघतो, सगळ्या गोष्टी बघतो. ही बघा हे बघा इकडं. वा हे जे साईडला आंब्याची झाड आहे का नाही, ह्यांना म्हणतात कोकणातला आंब्यांचा राजा. ही साईडला समजलं का मंडळी. चिकचिक चालू झालेली, ठीक आहे ना. सकाळी 8:30 वाजता आणि पूर्ण हिरवं. ह्या रस्त्यावरती माझ्याशिवाय कोणीच नाही, फक्त मी एकटा ह्या रस्त्यावर सध्या लागत. अहो मंडळी ही तीच जागा आहे ज्या जागेला याला मी केव्हापासून तर होतो तुम्हाला माहिती आहे का? कसली हिरवीगार जागा आहे. म्हणजे ह्या झाडावरती ही झाडं आले सध्याला तुम्हाला दाखवतो. हे बघा नीट आता मी बघा की टोटल सगळी आंब्याची झाडं आहे ती. आणि ह्या झाडांवर तो पूर्ण शेवाळा फुटला आहे, पूर्ण शेवाळा. आणि सगळं हिरवं आहे, टोटल हिरवं दिसतंय, सगळं हिरवं.
आणि एवढं जास्त भारी वाटतंय बघायला की सांगायलाच न गं. आता जर एखादं पुढं घर असेल का नाही तर मी मस्त मध्ये त्यांना म्हणणार नाही की भाऊ मला थोडाफार चहा नाश्ता काहीतरी द्या, असं मागून घेणार नाही, बघणार नाही. काय एक्सपिरियन्स आहे आज, वेगळा वेगळा एक्सपिरियन्स करायचा ह्या व्हिडिओमध्ये. चला बघूया. पाठीमागं व्हिडिओ नव्हता आलं, ह्याच्या पाठीमागचं कारण होतं सांग काय, व्हिडिओ लवकर येत नव्हतं. एका दिवसा आधी व्हिडिओ होत होतं, नेटवर्कचा प्रॉब्लेम आणि माझी थोडी तब्येत खराब होती. आता माझी तब्येत एकदम ठीक आहे आणि मी एकदम मस्तमध्ये, त्यामुळे एकदम मजा करत जाते आता. हा म्हणलं वाडा आहे का काय, म्हणलं एवढं जुनं काय आहे तिकडं मंदिर, जुनं आहे का, कशाचं या लक्ष्मीनारायणचं. अच्छा लक्ष्मीनारायण, जाऊन तर लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे. चला आपण बघूया. सायकल साईडला जो करतो मी, खूपच जुनं मंदिर आहे, पाऊस पण चालू झाला त्यातमध्ये एकदम. ही साई मंडळी कोकणामधलं लक्ष्मीनारायणचं मंदिर, जी खूप जास्त जुनं आहे, ठीक आहे ना. आणि किती असं जुनं आहे बघताय का तुम्ही, आणि जसंच्या तसं आहे अजूनपर्यंत. हे बघा, बघा अजूनपर्यंत, बघा बांधकाम बघा ना साईडनं किती वेगळं आहे ती. नाही मला लय आवडते, लय आवडते, अप्रतिम अप्रतिम. वा सेम तीच मंदिर, सेम तसंच. वाव किती जास्त खोल आहे मंडळी, बघताय का तुम्ही. ही 50 ते 60 फूट खोल ही पूर्णपणे. आणि ही बघा, बघा ह्याला काढायचं, बघा ही बघा, बघा ही जुन्या काळामध्ये ज्यावेळेस येतनं पाणी काढायचं असतं ते बघा, त्यावेळेस ही लावलेलं. आणि हे डिकमाळ्या बघा, ही मंदिर बघा, हे किती जास्त जुनं मंदिर आहे. ही बघा, माझं होश उडून गेलं तर ह्या मंदिराला बघून पूर्णपणे. तर मंडळी, ह्या इथं काय प्रॉब्लेम झाला आहे माईकमध्ये मला काय माहीत नाही. कारण की ह्या इथं मी ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस माझ्या माईकचा आवाज पूर्णपणे एकदम खराब झाला आहे. तुम्ही एकदा ऐका कसा आवाज आहे ते. मंदिर द्यायचं माझा, कारण की सुंदरच एवढं मंदिर आहे. ही बघा तरी आता काय दिसतं या महादेवाची शिवलिंग आहे. आणि समोर साईडला ही बघा कोकमची झाड आहे. ही बघा ह्या मंदिराची थोडी रचना तरी बघा राव, किती जास्त जुनी आहे, बघितली का. ही बघा, बघा एकाच दगडावरती हा खांब उभा केलेला आहे. दादाच्या घरामध्ये कोरा चहा आपला एकदम गावठी मस्तमध्ये खारी. आणि हिथंच माझा नाश्ता पूर्णपणे झाला आहे, ठीक आहे ना. वहिनी काय चाललंय, वहिनी लाजलं वहिनी गेला तिकडे लाजत. ही जी निळं पाणी आहे ही बाटलीत भरल्यानंतर निळं दिसेल का, चला बघायचं. पण त्याआधी तुम्ही मला कमेंट करून सांगा दिसेल का नाही. व्हिडिओ बघायच्या आधी मला सांगा कमेंट करून की ही पाणी निळं दिसेल का बाटलीत, नाही मला आधीच कमेंट करून सांगा. चला आपण बघूया, चला बघू आपण आता. 1 2 3 स्टार्ट. एकदम क्लीन पाणी, पण निळं अजिबात नाही. मग हे निळं दिसतंय कशामुळे ही समजा नाही मला नेमकं. ही बघा मंडळी, वेलकम टू गणेश घुळे. तर आपण कोकणामधल्या गणेश घुळे ह्या एकदम सुंदर गावात आहे. अजून ह्याची सुंदरता मी तुम्हाला दाखवलेली नाही, पण एक 2 मिनिटानंतर सुंदरता बघायला अजिबात विसरू नका, ठीक आहे ना. मंडळी, पाठीमागचं लोकेशन एकदम आडस आहे का नाही, एकदम आडस आहे का नाही सांगून द्या. हा रत्नागिरीमधला शब्द आहे आडस. आपण आपल्याकडे कसे बागेत म्हणतो आपण एकदम भारी आहे, एकदम मस्त आहे, तसं रत्नागिरीमधली म्हणलं जातं. अरे काय आडस आहे यार, काय आडस दिसतं यार, काय आडस आहे यार, समजलं ना, असं आहे काहीतरी. पण नजारा काय दिसतो या, आई शपथ असला नजारा ना भाऊ, पैसे देऊन बघायला भेटत नाही कुठं ते बाली, हाँगकाँग, नेपाळ, जपान, थायलंड काय करता. आपला महाराष्ट्र असा गेला मागं पाडतो या. जेव्हा वाटतं काय तुम्हाला. चाहे कोई मुझे जंगली कहे याहू, चाहे कोई मुझे आवारा कहे. वाओ यार भाई, और क्या चाहिए यार जिंदगी में. जब बारिश स्टार्ट हो गई हो ऐसी जगह में तो थोड़ा खानदानी पैलवान. हे माझा एक खतरनाक अजब गजब गावठी रांगडं आपल्या शिकाला आहे.
मंडळी सूर्यदेवता आलता एकदम अचानकमध्ये, एकदम अचानक सूर्यदेवता आलता. ही बघा पूर्ण ऊन पडलेलं एकदम खतरनाकमध्ये. बघा सायकल चमकते, सगळ्या गोष्टी चमकते त्या. आणि आता घ्यायचा आहे खतरनाक ड्रोन सीन, ठीक आहे ना. पाऊस येत होता, थांबलाय पाऊस, ठीक आहे ना. आणि हाताव घामाई पूर्णपणे. अरे काय दिसतंय यार, काय दिसतंय खतरनाक. अरे बाबा ऐसा नजारा देखने के लिए जिंदगी में पैसा देके भी नहीं मिलेगा, ठीक है ना. देख लो पहले क्या है, ठीक है ना, देख लो पहले, ठीक है. असं आहे का नाही, म्हणजे पंढरीचा पांडुरंग 33 कोटी देवामध्ये एकमेव असा देव आहे जे त्याच्या हातामध्ये कुठलं शस्त्र नाही, काय नाही, काय नाही, विटेवर उभा आणि हात असं नुसतं कमरवरती ठेवून आहे. तो हा एकदम भोळ्या भाबड्या लोकांचा देव आहे आमच्या इथं. तुम्ही एकदा तरी अवश्यच नक्की या. आणि खूप जास्त भारी वाटते आल्यानंतर ना. दादा अजून एकदा पण नाहीत आले पंढरपूरला, त्यांना म्हणलं एकदा तरी आपल्या पंढरपुरामध्ये या, एवढं जास्त भारी ठिकाण आहे. अहो एकदम मस्त. आणि फक्त दिवस वगैरे आहे. हो हो भरपूर तुम्हाला सगळ्या सुविधा आहेत तिथं, खूप मस्त. आणि ज्यावेळेस तुम्ही तिथं जाणार ना नामदेव पायरीला बाहेर, तुम्हाला सगळा तुळशीचा वास येणार, सगळा तुळशीचा वास तिकडे, सगळं नुसती तुळशी, नुसती तुळशी. कारण की मोठे मोठे हार असतात आमच्या पंढरपुरामध्ये तुळशीचं सगळं. अहो एवढं भारी असतं का ना. या माऊली, माऊली शिवाय बोलत आहेत आमच्याकडे, नुसतं माऊली, माऊली या, माऊली, माऊली दर्शन घ्या. हां सगळीकडे. आणि खूप मस्त एकदा या. आता आपल्या कोकणातले इथे, आणि ह्या कोकणामध्ये नजारा वाका आहेत दादा, एकदम सुंदर ठिकाणं. इकडं कोकण, इकडं समुद्र, दादा असे ठिकाण आहेत, ठीक आहे ना. दादा म्हणतायत जो पुढचा रोड आहे ना तो समुद्राला जातो, या तसा जाऊया आपण. तुम्हाला आता मी गणेश घुळेमधला बीच दाखवतो, चला बघा काय बीच आहे ते. यस 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 चल चल चल. वाव खतरनाक. मंडळी वेलकम टू गणेश घुळे बीच, समुद्र किनारा. फायनली गणेश घुळे बीचवरती पोहोचलेलो आहे आणि माझा आनंद गगनात मावेणार आहे. सोनिया चला थोडं जवळून बघूया. समुद्र आपल्या पोटामध्ये कधीच कुठला कचरा ठेवत नाही. बघा बघा इकडे, यस ही बघा बघा समुद्र. आणि मंडळी हा आहे गणेश घुळेमधला बीच, ठीक आहे ना. आणि जो खूप जास्त सुंदर आहे. बाई गार मागं लागली, बाई गार मागं लागली, बाई गार मागं लागली, गार मागं लागली. समुद्र लय जास्त खवळला आहे, मला लवकरात लवकर निघायचे. अरे हो ना फोल्ड बाबा लवकर तू. अरे यार, अरे भाई हे पाणी केव्हा मला येऊन घेऊन जाईल ना सांगता येणार नाही मला. लवकरात लवकर. बापरे पाणी आलं, पाणी आलं, पाणी 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 राहता येईल पाणी. बघूस तर पाणी लय मोठे लाट आहे त्या. ओके फायनली. अरे माझं स्टँड राहिलं तिकडे खालीच, स्टँड राहिलं. हां खोटं बोलत नाही, आतला बेकार भिजणार आहे का नाही ते बघा. तो एकदम काळा भांगारा ढग आहे, एकदम एकदम बेकार. ह्या इथं ना ह्या बीचवरती ना वरती घारे उडत आहेत, त्यामुळे मला ड्रोन उडवायला नाही, ठीक आहे ना. तेव्हा तेव्हा तिकडे घारे बघितली का, त्यामुळे मला ड्रोन काय उडवायला नाही. जेवढा उडवला तेवढा त्यातनं तोंडातनं वाचवून घेतला खाली. चला कोण आहे जास्त आहे कुणाला ते म्हणतात तुम्हाला अनुभव आहे. तुमच्या जीवनामध्ये किती मोठा मासा पकडलाय आतापर्यंत, किती किलोचा पकडलाय? तरी 17 किलोचा. 17 किलोचा मासा पकडलाय. बापरे दादा म्हणताय 17 किलोचा, किती मोठा होता. बरं तुम्हाला झेपला का एवढा मोठा मासा? तुम्ही कसा घेऊन आला? केवढा होता मासा? एवढा होता? एवढा होता. चिलाबी होती? कसला होता? हे होतं काय, गोबरा. गोबरा. गोबरा त्याला काटा असते मधला फक्त काटा. बरं ते काटा मारतो का नाही? नाही मारत ना गोबरा, फक्त मध्येच काटे असतो. मग तुम्ही काय केलं, त्याला खाल्ला? नाही, मग विकतो आम्ही. किती रुपये विकला ते? तेव्हा 5,000ला तिला. काय बोलताय? किती 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 दिवस झाले त्याला? 2 वर्ष आली. 2 वर्षापूर्वी. 2 वर्षापूर्वी 17 किलोचा मासा पकडलाय दादानी आणि 5,000 रुपयाला विकलाय. जोक वाटतं का? नदीत जावा लवकर, मासा पकडून 5-5, 10-10 रुपये कमवा. ठेवा कसला बेकार वाचलो माहिती का?
ह्या इथं पाणी आलं तेव्हा आता इथनं सायकल हो का इथनं वर घेतली हो का इथं पाणी हो का बाप रे बाई आज आमुषा या लय बेकार वाचलोय रे बेकार आई बेडरूम कुठे केली बघितली का तेव्हा वरती नारळामध्ये आयला काय कलाकारी केली ना कुणी केली असेल ते बघा तेव्हा कसं केलं या ओके गणेश गुळे ह्या बीचवरून आपण आलेलो आहोत ह्या मस्त चिमुकल्या रोडवरती वा वा मंडळी काय दिसतंय समोर घर बांधायला चालू या वाव राम राम मामा बरं चाललंय का काम चाललंय येऊ का बघायला आलो आलो कुठनं जागा कुठनं यायला बरं आलो आलो अच्छा दुसरं मला काय तुम्हाला बघून मला वाटलं तुम्ही मला काय मी पंढरपूरहून आलोय हो मस्त तिनं दार्जिलिंग सिक्कीम कोकणात आता अलिबागमधनं आलोय सरळ कोस्टल राईड करत हो ना ही वीट तुम्हाला इथं किती रुपयाला पडते 22 रुपये काय बोलता फक्त 22 रुपयाला ही आम्हाला वीट 80-90 रुपयाला पडते आमच्या इकडं सोलापूर भागात नाही म्हणलं तर तुम्हाला तर खूप स्वस्त पडते इकडे राव ही गाडी घेतला तर इकडे 4,500-5,000ला गाडी भेटते 200 दगड काय बोलताय 200 दगड फक्त आणि फक्त 4,500 ते 5,000 रुपयाला ह्याला आले त्याचे अच्छा तर पहिलं जुनं घर होतं का जुनं घर आधी पहिलं तोडलं त्यानंतर मग त्यालाच ह्या नवीन घरामध्ये भरलं त्यानंतर हे घर मोठं केलं डबल पॉवर माणसं किती गोड आहेत बघा राव घराचे मालक आलेले आहेत चहा घेऊन एकदम मस्त मध्ये मी निघायला आणि चहा यायला गाठ पडली मग मला म्हणली थांबा चहा पिऊनच जावा मी याला एक गोष्ट समजली बरं का इकडे आल्यापासून मी जसं कोकणात आलो का नाही चहा पिल्याशिवाय कोणी घरून लावत नाही हो या चहा प्यायला म्हणते ती लई भारी माणसं ती पाऊस यायला लागला मंडळी त्याला मी चहा पिऊन नंतर निघतो पुढे नारळ झाड आहे का नाही ही 57 वर्षापूर्वीचं नारळ झाड या त्या मालकानं मला सांगितलं 57 वर्षापूर्वी झाड कसं काय शकतं मला विचार पडला एवढा मोठा बाई पाऊस आला एकदम खतरनाक पाऊस हे बघा मावशी काय चाललंय पावसात भिजत निघालाय कुठे चालला बे नाही म्हणजे भात लावायला बेनायचं म्हणजे काय रांगात अच्छा म्हणजे ते मोकळं करायला मग नंतर भात लावायचा अच्छा कापायचं म्हणजे ते खुरप नाही गवत काढत त्यातलं गवत काढताय गावात काढा निघले त्या मावशी द्या एकदम मस्त तुमचं नशीब चांगलं आहे तुम्ही ह्या ठिकाणी राहताय खूप मस्त मला प्रेम झालं अक्षरशः एवढं भारी गाव आहे आणि माझ्या नजरेमध्ये पडणार हे तिसरं गाव गणेश गुळे वाव डी 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 काय दिसतंय रे आश मला एखादा आपला सबस्क्रायबर दादा भेटेल त्याचं चांगलं एखादं 5 स्टार हॉटेल असावं मला म्हणावं दादा 1-2 दिवस राहून जावा मला खूपच भारी वाटेल हां एकटाच असतो मी तर ह्या इथं मस्तमध्ये आजी बसले ते बघा खतरनाकमध्ये जेवण झालं का नाही आ बरं होत आहे नाश्ता झाला आम्ही तर नाश्ता पण नाही केला मिळ नाहीत कुठे खायला इथं हां आहो काय म्हणता आज मी तुम्हाला म्हणलं होतं की मी आज काय टास्क आहे ती पूर्ण करणार नाही माझा दुसरा टास्क ह्या घरी पूर्ण होतो या मला खीर खायला भेटते खीर चला बघूया कोकणाच्या घरामध्ये खीर कशी असते चला बघूया काय चाललंय ताई बरं आहे का मस्त तुम्ही तर किती सुंदर ठिकाण राहता या अरे घरासमोर भात हे बघा बघा भाई असा जर नजारा असेल ना हां काय आहे हां हां हे होय असं हां हां काय मला बुलबुटी नाही शेवाळा आला शेवाळा घरासमोर जर असा नजारा असेल बघायला कोकणामध्ये तर अजून आयुष्यामध्ये काय पाहिजे सांगून द्या किती जास्त भारी तुम्ही लावलंय ना हे लावताना भारी वाटलं असेल लय घरी जाणार आता बघू अजून तर तसं काही नाही आहे नियोजन बघू केव्हा जाणं होतं या जाईल तेव्हा जाईल तुमच्याकडे भात असतो आमच्याकडे ऊस असतो मग काय तर
भाई कोकणातल्या घरी खीर खायला. कोकणात मी जीवनात पहिल्यांदा कोकणामध्ये खीर खातो या. मस्त. मला बघू द्या एकदा, छान झाली असणार. तर मंडळी आता आपण एकदम मस्त नाश्ता केलेला या आणि आता आपण निघलेलो आहे खुर्डे ह्या गावाकडे. खुर्डेच ना हो, कुर्दे ह्या गावाकडल्या साईडला आता पुढे निघालेलो आहे. गणेश घोळे हे गाव सोडून खुर्दे गावात निघालेलो या. आणि हे दादा मला सकाळीच मंदिरामध्ये भेटलं होतं आणि मला माहितीच नव्हतं मी ही घरात आहे तर मला माहिती नव्हतं. सकाळी आमचं बोलणं झालं होतं. मी खात होतो आणि खाता तर बाहेर आल्यावर मला शॉक लागला. म्हणलं मी तर ह्यांच्याच घरी आलो या. नंतर ना धन्यवाद बरं का दिल्याबद्दल मला. या तिकडे पंढरपूरला कधी आलं तर आमच्या इकडं. चला गाडी आली वाटतं. ओहो लाल परी निघाली. हो चला चला चला. ते मागाशी भेटलेलं दादा त्यांच्या घरी आपण चहा पिलतो तेव्हा ते गेलं गाडीमध्ये. खतरनाक साडावरनं सायकल टाकालतो या. ह्या गावातनं बाहेर पडतो आता, दुसऱ्या गावात एंट्री करूया आता. पाऊस पण चालू झाला आहे खतरनाकमध्ये आज तर. मंडळी तरी पण नशीब लय मोठं आहे. ह्या वर्षी पाऊस नाही आहे एवढा कोकणामध्ये, नाही तर दरवर्षी असला भयंकर पाऊस असतो. ह्या टायमिंगला घरात बाहेर निघालेत नाही. सगळ्यांना ओळखलीच असणार कुठल्या जागेला या. ही तीच जागा या ज्या जागेवरून सकाळी मी ह्या वरल्या रस्त्यावरून आलतो आणि ह्या रस्त्यानं गेलतो आणि आता ह्या रस्त्यानं आलो. म्हणजे मी 3 रस्ते पूर्ण केलं मी. वा लेट्स गो खुर्दे. आय द त्या तिथं सूर्यनारायणाचं मंदिर आहे. तेव्हा कोकणामधलं सूर्यनारायणाचं मंदिर कुणी कुणी बघितलं आहे मला कमेंट करून सांगा. त्या ठिकाणी मी निघालो ठीक आहे ना. ह्या इथनं रस्ता आहे बघा जायचं. इथनं पण इथलं बंद आहे मार्ग, माहीत नाही कशामुळं, पण मला जायचं तिथं काही बी करून जायचं आहे मला. या इकडे चला चला. कोकणामधलं सूर्यनारायणाचं मंदिर दाखवतो तुम्हाला सर्वांना मी आता. एकदम सूर्यनारायणाचं मंदिर जे आहे ना ही एकदम स्वर्गात आहे ठीक आहे ना. हा वा 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 गणेश शेठ. पाऊस बी वाढलाय. सूर्यनारायणाच्या मंदिरामध्ये पोचलो. चला बघू कसं मंदिर आहे. काय शांती हो इकडं, काय कसली शांती राव. मंडळी आता आपण आलेलो आहोत कोकणामधल्या सूर्यनारायणाच्या मंदिरामध्ये ठीक आहे ना. आणि ही मंदिर शिवकालीन आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधलं या. तुम्हाला जर हे तुम्ही बांधकाम दाखवलं ना तर तुम्ही हैराण होऊन जाताल की एवढ्या मोठ्या विटा अशा लावल्या कशा. आपण कशा बघतो गडकिल्ल्यांना विटाला गडकिल्ल्यांना कशी मोठी दगडं असतात लावलेली, तशीच दगडं इथं सेम टू सेम लावलेली. थांबा तुम्हाला दाखवतो. ही दगड बघा किती जास्त मोठी ती बघितली का. हे एक एक दगड किती तरी जास्तच मोठा आहे. ही डिकमाळ होती ना, ही डिकमाळ पाडलेली बघा. गावातल्या लोकांची सभा कशी भरती दाखवतो. राम राम. पत्रिका घरात माणसाच्या घर आहे या. एवढं मोठं घर आहे, एवढं मोठं घर आहे. तुम्ही जीवनात असेल बघितलं एवढं मोठं घर दाखवतो तुम्हाला बघा. सायकलीत उभा केली या सूर्यनारायणाच्या मंदिरापाशी. तुम्हाला घर दाखवतो किती मोठं आहे बघा तुम्ही. सगळ्यात मोठं घर हे काही आहे, सगळ्यात मोठं घर भाई साहब. अरे किती मोठं घर आहे ही. एवढं मोठं घर कुठं असतं का. जर या परिवारामधलं कोण बघत असेल ना तर मला कमेंट करून सांगा. सध्या का आपण गुरववाडीमध्ये सगळं ही गुरववाडी म्हणून आहे ती गणेश घोळ्यामध्ये ठीक आहे ना. हे बघा आपण पुढं निघलेलो होतो. बापरे
आयुष्यपत सांगतो लय मोठा राडा झाला या सायकलचं टायर पंक्चर झालं ह्या ठिकाणं जाम राडा झाला हवा हे टायर बदलायला लागेल मला काही बी करून ठीक आहे ना तर आता हवा भरून बघतो झालं तर ठीक नाहीतर मग लय मोठा राडा आहे आणि मी अशा जागेला इथं सायकलचं दुकान वगैरे काहीच नाही ठीक आहे ही पंक्चर अशी ठिकाण झाली का नाही आज जिथं मला दुकान वगैरे काहीच नाही एकदम आड रानात स्वर्ग में जाने का रोड देख लो कैसा है इथं साईड लावून बघा ना किती मोठं घर आहे आता इथं 3 रोड फुटते ठीक आहे ना खालून आलो या सूर्यनारायणच्या मंदिराकुंड गणेश गुळ्याकुंड आलो आहे आता आणि हा रोड सरळ मेन रोडला जातो या ही रोड सरळ मेन रोडला जातो आहे आणि हा रोड आहे ना हा सरळ खर्देकडे जातो आहे खर्दे का खुर्दे असं काहीतरी पुढं गावात जावं त्या गावात आपण पुजतो या ही कल्ली गावं खूप सुंदर आहे ती पहा काय मस्त आहे ही बघा घर बघा काही जास्त मोठी ती हा काय म्हणता अरे वा म्हणजे माझ्या ओळखीचं कोणतरी भेटलं इथं तुमचे व्हिडिओ बघतो मी अरे धन्यवाद भाऊ भारी वाटलं खूप जास्त छान वाटलं काय म्हणता काय चाललंय मस्त मजेत कुठं इथं राहिला असता हो इथेच राहिलाय अरे वा इथं नेटवर्कचा इश्यू लयच येतो या हा नेटवर्कचा इश्यू आहे बरं जेवायला आहे का काय थोडीच भूकच लागली थोडी काय इकडं हॉटेल वगैरे काहीच नाही भेटत नाही इकडे काय नाही अरे वा व्हिडिओ बघितले रायडिंग करत असतो अरे वा ह्या घरामध्ये परवा गोळप मधली कालची बघितली? बघितले छान होते अरे धन्यवाद यार एक नंबर दादांपाशी जेवायला थोडी जेवण करतो हॉटेल वगैरे काहीच नाही इकडे काय सांगायचे भयंकर आपदा उठली या थोडंफार खावं काहीतरी पोटाला हाय ना दादा नक्कीच चला कोकणामध्ये आलोय उपाशी राहू शकत नाही भाऊ इथं कोकणामध्ये प्रेम आहे मला वाघ दिसला ना कवा 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 आमच्या इथे अंगाला कवा आलता पण तरी झालं वर्ष झालं सगळं वर्षभर समोर वाघ बघता तुम्ही भाई इकडं साईडला वाघ लय सांगतो आणि दादा म्हणताय आम्ही समोर वाघ बघितलाय किती वेळा बघितला तुम्ही आतापर्यंत काय बोलताय हा? कवा काल रात्री मंदिरापाशी मला माहित नव्हतं रे जाम वाचलो बरं झालं मी आतमध्ये झोपलो मी आधी 11:30 वाजता रात्री 11:30 वाजेपर्यंत बाहेरच होतो मी त्यानंतर मला थोडं भीती वाटायला लागली नंतर मी काय केलं उघडलं गेट आणि मंदिराच्या आतमध्ये गेलो गणपती बाप्पाची मूर्ती आहे का नाही तिथं जाऊन असं झोपलो मी बापरे भाई जाम वाचलो ह्या 2-3 दिवसामध्ये काय पण म्हणा आपण वाघात जरा थोडं भ्याच वाटायला लागले मला इकडं हाय ना इकडे वाघ आहे भाई दणकून वाघ आहे इकडे वाघा बसता आणि दिवसा दिसतं का दिवसा 7-8च्या नंतर ना मंदिरापाशी येतं का मंदिरापाशी येतं हां होय का तर दुपारचं जेवण मस्त कोकणाच्या घरामध्ये एकदम मस्त मध्ये बघा काय आहे जेवायला हे बघा अच्छा उसळ आहे दादा ही चवळीची भाजी आहे लाल मटाची भाजी माझ्या आवडीची आहे वरण आहे भात आहे लोणचं आहे आणि नाचणीची भाकर खूप कमी ठिकाणी खायला भेटते आमच्याकडल्या भागात भेटत नाही ना नाचणीची भाकर फक्त कोकणातच खायला भेटते चला जेवण करतो आता मी आधी तर मंडळी गणेश गुळे ह्या गावामध्ये वज्रेकर वाडीमध्ये सुद्धा आलोय जेवण एकदम फुल झालेलं आहे हे पाऊस आलाय नाही पाऊस एकदम खतरनाक पाऊस आला या रापचिकमध्ये आणि ऊन बिन काहीच निघलेलं नाही तर हे पाऊस उघडेल का नाही मला माहीत नाही अजिबात पण एक नक्की ह्या पावसामध्ये मी घसरून आपलं कुठंतरी त्यामुळे थोड्या थांबलेलं मला परवडेल ह्या असल्या माणसांमुळे कोकण अजून जिवंत आहे ठीक आहे ना सांगतो मला लई मदत केली राव इकडल्या माणसांना खरंच कसं वाटलं आता भेटून भारी वाटलं ना तिथं एक फोटो घे कोणाचा जेवण केलंय ते जेवण एक नंबर होतं बरं का लई एक नंबर म्हणजे अजून काय बोललो आता ह्याच्या पडायला शब्दच नाही तर मला बोलायला मावशीने एक नंबर जेवण केलं होतं पुणे मुंबई कल्या साईडला जर बघायला गेलं ना तर अशी हराळी डुप्लिकेट असते बघितलं का ह्या इथं आमच्या कोकणामध्ये बघा कसं आहे एकदम खतरनाक इशू आमच्याकडे बघितलं कसं एकदम ही ओरिजिनल आहे ठीक आहे ना ह्यातनं ओरिजिनल हवा आहे ती फायबरची हवा खरं आहे का नाही जेवण करून या तुमचा गणेश भाऊ निघाला या खुर्दे ह्याच गावाला हा ला ला
खुर्दे गावामध्ये हाय देवाचं मंदिर, तिथंच जायचं या पावसामधून. अगं बाया निघालो सायकल घेऊन, पंक्चर माझं चाक. आता निघालो बघा ढगाळांग माताळांग निघालो बाबा चल लागला. मेन रोडवरून खाली उतरलेलो या. कुर्डेमधलं हायस्कूल दाखवणार आहे, ठीक आहे ना. हायस्कूल कुर्डेमधलं अरे वाह, फुलं समोर. बच्चा लोग है रे यहाँ पे तो. कैसा हो बच्चा पार्टी? मच्छा मच्छा. कितने में हो स्कूल में? कितने स्कूल में हो? 10वीं में. तुम कितने में हो? लगता नहीं है तुम 10वीं में हो. हाँ धन्यवाद बाबा. ते मंदिर कुठे आहे? विष्णू मंदिर खाली का? मस्त. ही आहे कोकणामधली एकदम मराठी शाळा, एकदम मराठी शाळा, समजलं ना तुम्हाला. आणि ही समोर साईडला मंदिर आहे. आता आपण मंदिरात जाणार आहे. चला जाऊ मंदिरात. टाटा सट काट्या. चला चला रे, चल रे बच्चे पार्टी. साइड दो, साइड दो, जल्दी से साइड दो, साइड दो. हो नाही, आता हा जो आता वरून आलो का नाही, असा वरून रस्ता आलाय. आता गावाच्या खाल्ल्या साईडने पुढं जाणार आणि पुढं अजून वर जाणार, म्हणजे एकदम मेन रोडला, ठीक आहे ना. तर चला रे, देवाचं दर्शन घेतलं का तुम्ही? नाही घेतलं ना? घेतलंय सगळ्यांना, पण खोटं बोलते ती या. चला रे तुम्ही पण माझ्या संग दर्शनाला, चला सगळेजण. जय हो हर हर महादेव. भाई कोकणामधला क्रेज आहे भाई, एकदम खतरनाक. मराठी शाळा दम आहे भाऊ, जोक नाही. इंग्लिश मीडियम नाही तर मराठी शाळा या. चला आज सकाळ धरणं ही 4थं किंवा 5वं, सकाळ धरणं 1 2 3, सकाळ धरणं ही 4थं किंवा 5वं मंदिर आहे माझं, जे मी तुम्हाला कोकणामधली आज मंदिर दाखवतोय ना. पूर्ण स्ट्रेट रोडनं सगळी मंदिर दाखवतोय. एक फ्लॅग मंदिर सोडलं नाही मध्ये, एक पण मंदिर, सगळी मंदिर घेत आलो. ओम नमः शिवाय, शिवशंभो, हर हर महादेव. सकाळ धरणं हे लगभग 4थं किंवा 5वं मंदिर आहे माझं, ठीक आहे ना, तुम्हाला दाखवायचं. आणि कोकणामधली मंदिरं म्हणजे खूप जुनी मंदिर आहे ती. आणि ह्या मंदिरांमध्ये एक वेगळी शक्ती आहे, म्हणजे जी माणूस याला बघतो ना आणि ज्यांना ह्या गोष्टींमधलं रहस्य समजतं, त्याच माणसाला समजतं, ठीक आहे ना. कवट्या माकडाचा पिक्चर कोणी कोणी बघितला या? त्या पिक्चरमधली मी थोडी ॲक्टिंग करून दाखवणार नाही. ज्यावेळेस शिवापूर गावामध्ये कवट्या माकडाची एंट्री होती, त्यावेळेस त्याचा बॅक साऊंड कसा असतो या, ती तुम्हाला आता मी काढून दाखवणार नाही. हा करा. कसं काय, आवडला तर पिक्चर बघायला जावा, कारण की ही पिक्चर 1 नंबर आहे, माझ्या आवडीचा आहे आणि हा माझ्या आवडीचा आहे, ठीक आहे ना. बाय बाय. चला मंडळी, आता आपल्या इथनं निघायची वेळ झालेली आहे. काय चुकला तर माफी असावी, पण तुम्ही तुमच्या गावी, आम्ही आमच्या गावी. हे जाऊ रे, चला जाऊ. छोड के दिला बी भरा नाही. ए बाबा चल जाऊ का रे, भेटू नंतर. चला व्हिडिओ बघा बरं का, उद्याला व्हिडिओ बघा विसरू नका. चला आपण वाळी आलोय मेवरे ह्या गावाकडे, ठीक आहे ना. आणि टाईम पण भरपूर झालेला आहे आणि आपण निघालेलो मेवरे गावामध्ये. पुढे पुढे तर हा ब्लॉग अजून थोडा चांगला होणार आहे, ठीक आहे ना. तर त्यामुळं हा ब्लॉग संपूर्ण बघा तुम्ही. हे भाई मी कुठं आलो या? हाय रस्ता कुठे गेला? अबे रस्ता कुठे गेला? थांबा बघू द्या. अरे बापरे, जाम फसवलं मला रस्त्यानं. हे बघा बघा, गुगल मॅपला दाखवतं हे का इथनं हा रोड आहे म्हणून, ठीक आहे. आणि हा रोड तर पुढे बंद आहे, हे रस्ताच नाही पुढे जायला मला. अरे खालून रस्ता बंद आहे काय वर जायला? हे कोण आलो यार? आलास नक्की, खाली गेला होता. हा ना यार, हे कोण आलतो? गुगल मॅपला दाखवलं हे कोण असतं वर जायला? नाही हा सगळं असं हायवेला इथं सर्व रस्त्यांना गेलं ना, हायवेला टच. तर मंडळी सध्याला का आपण जिंदगीच्या एका अशा मकामावर पोचलोय. सध्याला पाऊस नाही आहे इथं, पाऊस नाही आहे. बघायचा पाऊस तुम्हाला, बोलू का पावसाला? 1 2 3. भाई जलवा आहे आपला. तुम्हाला काय जोक बिक वाटलं काय? जलवा असतो, जलवा का ना पावसा. आला का नाही पाऊस 3 म्हणलं की.
या हू. अरे काय चाललंय मर्दांनो, काय थांबला इथं बघत. दादा एक फोटो काढा ना. बरं काढू आपण, या इकडं. सायकल उभा करू द्या मला इथं. हे रस्ता कुठे जातो ताई? हा खाली जातो, इकडे खाली नदी आहे. नदीला जातोय का? हो. आणि त्या पुढल्या गावात जायचं म्हणलं तर त्या खुर्दे काय उर्दे उर्मे हे इकडूनच येते. हा चांदलेवाडी इथून असं हे. नाही ते फुलं कुठलं गाव आहे बघ? मेरवी. हा मेरवीला. हा, इकडून असं जायचं ते तिकडे. अच्छा फुलून आता असं वळून. आलेत रायडर आले. शाळेत होता ना? नाही, नाही, हो. काय होता मी ह्याच्याकडे पण हसलो करून हसलेलो हिच्याकडे मी. ही सारखी तर मंडळी सध्या मी कुठं आलोय तुम्हाला माहिती आहे का? नो फायनली आपण गणेशगुळेमध्ये जाऊन सगळं गणेशगुळे एक्सप्लोर करून आपण 3 गावं आज पार केली. 3 गावं. आणि ही 3 गावं पार करून आपण पोहोचलेलो आहे सध्या आता ह्या मेन रोडवरती जो सरळ मालवणला जातो सरळ, ठीक आहे ना. रत्नागिरी मालवण हायवेवरती आपण आज पोहोचलेलो या. काल या हायवेवरनं आपण उतरलो होतो आणि आज आपण या हायवेवरती चाललो, ठीक आहे ना. आता आपल्याला जायचं आहे पुढे गाव आहे या. त्या गावामध्ये आता आपला मुक्काम आहे, ठीक आहे ना. तर गाव कुठलं आहे तुम्हाला सांगतो पुढे. चला एकदम सुंदर अशा ठिकाणी आपला मुक्काम आहे. चला ही गया मेन हायवे से. अरे भाऊ काय पण म्हणा, मेन हायवेवरती आल्यानंतर ना खूपच जास्त भारी वाटतं या. मोठा हायवे बघायची सवय लागलेली पहिल्यापासून ना, त्यामुळं भाई बस इतना ही रह गया था बाकी देखने के लिए. वाह 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 छान. आणि ही आजची दुसरी वेळ आहे. रस्ता संपलाय पूर्णपणे, ठीक आहे ना. मला बस ह्याच्या पुढेच जायचं या. आता ही कुंड असं जाऊन नंतर मला इथं पुढे यायचं या. अरे यार हे काय लावलंय असलं. कुठं राहिलाय का इथनं गेलं ना समोर रस्त्यानं जायचं हां आणि रस्त्यानं तिथे एक मोठा देऊळ असेल, हा. बोर्ड पण असेल, हां तिथं तो देऊळ आहे नवल्या देवीचा. चालेल. तू कुठं राहिलाय? इथे आतमध्ये तिकडे कुठं निघालाय? मी तुम्हा बघितलं आणि आलो इकडे. माझ्याकडे आलाय होय. होय. अरे ना गो चल चालेल चालेल चल. मारीला का तुझं इकडे? रोडवरून आलो होतो तिकडे सगळं पाणी भरलं होतं रस्त्यावरती. वाड्याकोंडा आलतो एखादा एक होता वाडा इकडल्या साईडनं आलतो खालना. हां तेवढ्या वाडी पुरतच केलेला आहे. अच्छा खूप जास्त पाणी होतं तिकडे. हा रस्ता मधला. साईडनं असं पूर्ण खांदून पूर्ण अशी चारी काढली आणि ह्यातनं जेव्हा पाणी येतं ना ही सगळं पाणी इकडे जातं या. आणि आपण आता इथनं असं कडकडनं निघणार आहे. इथं पुढंच मंदिर आहे आणि त्या मंदिरात जाऊन आज मस्त आपण मुक्काम करणार आहे. आम्ही तुमच्या मागं येतोय, आम्हाला रस्ता दाखवा तुम्ही. हां मीच आहे. बघितलं हां अरे बघा भाऊ आता सगळीजण ओळखतात. आता तुम्ही पण येणार व्हिडिओमध्ये. आता तुम्ही पण दिसणार आता उद्या त्याला. छोटीशी झोपडी त्या कडेला ही भाताची शेती. आयुष्यात अजून काय पाहिजे रे पोट्यांनो मला सांगून द्या. ज्यावेळेस असं नजारा दिसत ना मला तुमचं कान सोडक वाटतात, कारण की तुम्ही अशा गोष्टी बघायला येत नाही, समजलं ना. अरे वा अरे बापरे इकडे तर स्वर्ग आहे. इकडे तर तुम्ही तर स्वर्गात राहताय पाहुणं. तुमचं आहे कसलं भारी केलंय तुम्ही. इकडे इकडे मस्त काय बोलताय तिकडे आहे. मला यायला लागलं असलं बघून. खतरनाक आहे. बघू द्या बरं तुमची काय शेती एकदा बघू द्या मला. चला एकदा बघू द्या तरी कशी केली जाते. चिबूड आहे चिबूड. हे तर वाळू का या? चिबूड खायचा चिबूड. खायचा ककडी ककडी काकडी नाही चिबूड दुसरा. अहो ककडी आहे आमच्याकडे, ह्याला ककडी म्हणतात. काकडी आमच्याकडे दुसरी बोलतात, दुसरी असते. अरे ही वाळू काय भावांनो इकडे वाळकाला काय म्हणतात बघा. छोटी आहे का छोटी कवडी आहे का कुठं? काकडी हां खाऊन दाखवतो बघा तुम्हाला मी, मला लय आवडते. अच्छा काढू का? हा काढा काढा. एकदम खायला बरोबर आहे. मोठा काढला तरी चालेल खायला. वा माझ्या शेतात पण आहे ना. हा बरं हे जे तुम्ही केलंय ना हा मी तुम्हाला सल्यूट करतो. सल्यूट भाई. असली शेती जोक नाही भाऊ. किती भारी दिसतं ही बघताय तुम्ही. म्हणता आता ही माती तुम्ही नंतर टाकली आणून? नाही माती आमची पहिली होती. पण ह्या दगडावरती भात कसा येतो या? या दगडावरती थोडी माती असली ना लावणी लावतो ना हा अशी. त्याच्यावरती मग किती माती असते? एवढीशी. एवढी उंच. अच्छा मग अरे यार किती मस्त आलं हे बघा. आमच्याकडे भरपूर असतं ते. पण हे मस्त आहे. तुम्ही राहायला कुठे आहे? हा इथेच आमचं घर आहे बाजूला. अरे वा यार. ते नवलाईचं मंदिर आहे ना. हा पुढे पुढे. आज त्यात मुक्काम आहे मी. होय. हो गावठी आहे, बाजार आहे ना गावठी. मस्त. तांदूळ तर कमीत कमी तरी ह्याच्यात नव्हतं ना आमच्या पिशवी असेल मनावर असेल मन. हां मन हा मन पिशवी म्हणजे 50 किलोची पिशवी म्हणलं तर किती येते ती?
50 किलोच्या नाही म्हटलं तर ते कमीत कमी तिथं आमच्या 20-25 तरी भरू शकते जास्त. हम्म. हां तिथे एवढं. गुरांनाच लाग पोटच्या लेकरा जपते हे बघा, गुरांसाठी घर बघा कसं केलं आहे का. म्हणजे विचार मला पडला की इकडे गुरं एवढी जपतात का नाही खूप, इकडे गुरं आजारी पडत नाहीत ना. नाही इकडे गुरं आजारी वगैरे अजिबात तसलं काहीच लाग पडत नाही, ठीक आहे ना. असं वाटतं हिथंच राहावा. अरे भावा, अरे तो ते भेटला फिरावण शाळेतली पोरं मग शाळेमध्ये आम्ही लय मजा केली ते. माझ्या समोर एवढा भारी नजारा आहे का नाही, पण मी हा तुम्हाला आता दाखवणार नाही, हा तुम्हाला सर्वांना पुढच्या व्लॉगमध्ये दाखवणार. कारण की एवढं सुंदर आहे का नाही, एवढं सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला मी फुल्या ब्लॉगमध्ये हे गाव हे सगळं दाखवणार, ठीक आहे ना. एक झलक तर तुम्हाला मी ड्रोनमध्ये दाखवलेलीच आहे, पण अप्रतिम सीन उद्याच बघा भेटतील, ठीक आहे ना. त्यापेक्षा भारी हे बघा, आज मला इथं टेंट लावायची काही गरज नाही, कारण की पंखा तर आहेच भाऊ आपल्याला, नंतर खुर्ची पण आहे बसायला, ठीक आहे. कोती अरे उडी का आणते भाऊ तू. मी म्हणलो होतो तुम्हाला मी नाही दाखवणार, पण मला हा मोह आवरा नाही, त्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट दाखवतो. ही बघा तरी समोर काय दिसतंय ती बघा. 1, 2, 3 स्टार्ट. स्वप्नातली वाडी वा काय दिसतंय. हे कोण आलो आता येताना, ठीक आहे ना. मी वा यार काय मस्त आहे. अजून तर मी तुम्हाला काही दाखवलं नाही गावामधलं, पण दाखवतो नंतर. हब खराब झाल्यामुळं मला ड्रोन चार्जिंग करावा लागतो, डायरेक्टर ड्रोनच. हे बघा समजलं का तुम्हाला. तर ह्याचा आता काय उपयोग नाही आहे मला, ठीक आहे ना. 3-4 महिन्यामध्ये हा पूर्ण खराब झाला माझ्याकडं, माझ्या चुकीमुळे झाला ॲक्च्युली. ते समजलं, ह्यात पार्किंग झालं ह्यातमध्ये, ह्याचा उपयोग नाही. तर डायरेक्ट ड्रोन लावलं चार्जिंगला. 1 तासामध्ये ही 3 बॅटरी चार्जिंग करतं. तिथं ड्रोनमध्ये 1 तासामध्ये 1च बॅटरी चार्जिंग होती. ड्रोन गरम पण होतो, ड्रोनचं भीती पण असते. तर मला हा लवकरात लवकर घ्यायला लागेल नवीन. बरं एकदम आणल्या त्या. आता मी खुर्ची घेतो, खुर्ची काढून बसतो, पंखा लावून मस्तमध्ये एडिटिंग करतो. आणि त्यानंतरनं फुल आजचा ब्लॉग हा मला आज एडिटिंग करून उद्या टाकायचा आहे. आज ब्लॉगच नाही टाकला मी कुठला. तर मंडळी एक प्रॉब्लेम झाला आहे, तर ठीक आहे ना. प्रॉब्लेम असा झाला आहे की एक दादा आलं ह्या गावातलं, मला म्हणलं ह्या मंदिरात थांबू नका, ठीक आहे. तर मी इथं नव्हतं म्हणलं साईडला थोडा टेंट लावावा. तर ह्या इकडं बघा, तिकडं पुढे एक मैदान दिसतंय, तिकडं मस्त टेंट लावतो. नंतर मला थोडं उशिरा सांगितलं रे मी एडिटिंग करायला बसायला, आणि ते येऊन सांगायला ॲक्च्युली थोडं लवकर सांगितलं असतं मग मी लवकर जाऊन एडिटिंग केली असते ना. टाईम थोडा वेस्ट झाला यार. जाऊ दे, असू दे, एवढं काय आपलीच माणसं ती होय, आपण सांभाळून घ्यायचं सगळ्या गोष्टी. मग जेवण रात्री रात्री जेवणाचं हाय एक दादा आहे, येतो येऊन. हां काल म्हणत होते शाळेत इकडे आला इकडे आला म्हणून. शाळेत लय मला धमाल गेली तो बारे, पोरं होतो या मस्त गेली. तर मंडळी आता ना आवरलं सगळं सामान, ठीक आहे. अरे स्लिपिंग बॅग भिजली काय आईच्या गावात पाय. हे आता फक्त बेजोनी म्हणजे नाही तर ना रात्रीच्याला मिळूच म्हणून समजा. एक काम करतो, इथं ना एकदम मस्त अशी जागा दिसते बघा, इथं टेंट लावतो. आणि ह्या फोननं ना एकदम भयंकर असं पिल्लं आहे. तर मंडळी सलग मला जागा काय नीट मिळेल नाही, तर ह्या बारक्यानं मला म्हणला की ह्या इकडे साईडला थोडी जागा आहे, तर तिकडे जाऊन मी जरा थोडी बघतो. कारण की ना काय म्हणते ते देवाच्या लहान मुलाच्या रूपात देव असतो म्हणते ते ना, तसंच काम आहे भाऊ. जाऊन द्या, काय बोलायचं भाऊ. जर एवढं मोठं मंदिर आहे, ठीक आहे, एवढा मोठा गाभारा आहे मंदिराचा तुमच्या, आणि त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फक्त एक रात्रीच्याला फक्त एक माणूस राहू झोपणार होता फक्त, ते तर मला सहन नाही होत. एक माणूस उचलून तर काय घेऊन जाणार नव्हतं ना, आणि मी थोडीच काय घेऊन जाणार माणूस आहे. मला सांगून द्या, जर तुमच्या मंदिरामध्ये बरं देव कोणाचा, मी काय म्हणतो पहिली गोष्ट, मंदिर तुमचं आहे का देवाचं आहे. बरं देवानं माणसाला बनवलं आहे ना, तर मग देवचितपर्यंत मला घेऊन आला ना, आणि तुम्ही माणसं मला ह्या मंदिरात जर थांबून देत नाही तर मला सांगून द्याकडे जाऊ द्या. असं द्या, दादा विचार करायचा एक वेगळा प्रश्न असतो. रात्री त्याला लय उशिरा सांगितलं त्या दादानं बी. तर ठीक आहे, तर इथंच लावतो टेंट म्हणलं होतं. आधी एकदम असं मस्त मोकळं झोपा म्हणलं होतं, पण जाऊन द्या, असू द्या. की स्लिपिंग बॅग भिजली पूर्णपणे, आणि ह्या स्लिपिंग बॅगनं मला आता अख्खी रात्र काढायची. विचार करा कशा आहे. तुम्ही सहज बोलून जाता हो, म्हणजे तुम्ही नाही, काही लोक सहज बोलून जाते ते जाऊ ते आरामात. आमच्यासारख्या माणसांचं काय आहे भाऊ. पण ही बघा हो का भाऊ, पूर्ण भिजली हो. आता रात्रभर काढायची म्हणजे जोक नाही ह्यातमध्ये, ठीक आहे ना. असू द्या, व्हिडिओ बघणं सोपं असतं हो लय.
त्यातमध्ये पाठीमागच्या गोष्टी ना भाऊ खूप मुश्किल असते. ही गोष्ट ॲक्च्युली मी दाखवायचं नव्हतं की मला असं म्हणलं म्हणून, ठीक आहे ना, पण नाण्याच्या दोन्ही बाजू पण दाखवले पाहिजेत ना. बसलो त्यावर गावातले एकदम मावशी आले, ठीक आहे ना. त्यानंतर ते म्हणू लागले की काय लावलं या तुम्ही असलं ते. मग त्यानंतर त्यांना थोडं समजून सांगितलं. ती म्हणले आय डी द्या आम्हाला, तर त्यांना आय डी द्यायचं आहे. तिथं टेंट लावलं आहे बघा. आपलं नाव काय? माझं आदिती गुरव. आदिती गुरव. ओके ठीक आहे. नको हे घ्या, हे बघा. आणि एकदम मुसळधार पाऊस सुरू झाला आहे, ठीक आहे ना. एकदम मुसळधार पाऊस, ठीक आहे. बाहेर खूप जास्त पाऊस चालू आहे. मी करतोय ब्लॉग एडिटिंग, ठीक आहे ना. मला झोपच नाही आणि मला व्हिडिओ एडिटिंग केल्याशिवाय आणि टाकल्याशिवाय मला काहीच पर्याय नाही. तुम्ही बघताय माझं डोळं लाल भरून चालतं आहे. मी तरीच ब्लॉग एडिटिंग करतोय तुम्हा सर्वांसाठी. बघा आणि मेहनतला लाईक द्या, लाईक. मंदिरात जर झोपलो असतो ना तर लय आरामशीर एडिटिंग झाली असती, पण जाऊन द्या, असू द्या, काय अडचण नाही. चला करू एडिटिंग. भेटूया फुल्या ब्लॉगमध्ये मंडळी. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनल करून टाका सबस्क्राईब. भेटूया फुल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.